हाय हॅलो नमस्कार, मी शेफाली बोडके आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। जसे की थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, पेशवाई मस्तानी आता व्हिडिओमध्ये मी दाखवते। ही बघा पेशवाई मस्तानी नऊवारी आहे, ज्या अखंडामध्ये शिवलेली आहे, कुठेच कट नाही आहे याला। ओके, बघा पूर्ण व्हिडिओ आहे, याच्यामध्ये मी मेजरमेंट कसं घ्यायचं, ड्राफ्टिंग कसं, मार्किंग, परत पुढचे नेरिया कसे कट करायचे, स्टिच करायचं आणि अस्तर कसं कटिंग करायचं, अस्तरला कपडा कसं जोडवायचं, परत ते पेशवाईची नेरिया कसे करायचे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केले। हे बघा आता मेजरमेंट, एकतर कंबर घेर, पहिला मेजरमेंट आहे कंबर घेर, दुसरं मेजरमेंट आहे कुठे बांधता बघा तुम्ही तिकडून जमिनीपर्यंत, हे बघा एक नंबर खाली असं सोडून उंची घ्यायची, कुठे बांधता तिकडून कमरेपर्यंत। ओके, आणि तिसरी मेजरमेंट आहे पदरची लांबी, आपल्याला पदर किती लांब हवा आहे, आपण पिन लावतो ना तसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण टेप टाकून पदरची लांबी किती हवी आहे ती बघायची। आता एक चौथी मेजरमेंट आहे जी महत्त्वाची आहे, उजव्या हातात टेप धरायचा आणि मागे मणक्याकडे मध्ये डाव्या हाताने टेप धरून उजव्या शोल्डरच्या खालून डाव्या खांद्यावरती पिन लावतो ना तिथपर्यंत, ही आहे चौथी मेजरमेंट। आपण पेपरवरती पहिली पेशवाई मस्तानीची ड्राफ्टिंग बघूया। ही बघा वरची बाजू, साडी आपल्या उजव्या बाजूला पदर असायला पाहिजे। ओके, हे बघा आपण 7 मार्क दाखवते साडीवरती कशी मार्क केली पाहिजे। पहिली मार्क आहे पदर की लांबी, दुसरी मार्क आहे मणक्याकडून पिनपर्यंत, तिसरी मार्क तसेच सरळ आली पाहिजे, आणि 3 आणि 4 ते मध्ये 21 इंच ठेवायचं कुठली असलं तरी, आणि 2 आणि 5 हा कसा असतो कमरेचा चौथा भाग, आणि 2 डबल घ्यायचं आणि 3 इंच प्लस करायचं। समजा आता 40 असलं तर चौथा भाग 10, 10चे 2 आणि त्याला 3 इंच प्लस असं 23 कंबर ठेवायचं। ओके, आणि आसन कमरेचा तिसरा भाग, आपण 2 ते 5 कमर चा डबल, तसं 6 मार्क आणि 7 मार्क ते पण तसंच करायचं, आणि 6 आणि 5, 7 आणि 4च्या मध्ये 10-10 इंच प्लस करायचं, आणि नेरियांची दिशा आपल्या डाव्या साईड करायची। हे बघा पदर साईड नाही, उलट्या साईड करायची। ओके, अशी आपण साडीवरती पूर्ण पेशवाई मस्तानीची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। नेरियांची दिशा आपली पदरच्या उलट्या दिशेने। हे बघा आपण आता अस्तर कटिंग बघूया। अस्तर कधी पण क्लायंटची उंची असते ना त्याच्यापेक्षा 5 इंच कमी असं घ्यायचं, म्हणजे 3/4 पॅन्ट आतमध्ये येते, त्याच्यासाठी आपण उंचीपेक्षा 5 इंच म्हणजे कमरेपासून जमिनीपर्यंत जे उंची घेतो ना आपण त्याला 5 इंच कमी करून आपण घ्यायचं। ही 35 उंचीची आहे म्हणजे मी 30 इंच घेतली। आता आपण कमर मार्क करूया, कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच म्हणजे 40 असलं तर 10 इंच आणि 1.5 11.5, आणि आसन कमरेचा तिसरा भाग आणि 1 इंच म्हणजे 40 म्हणजे 13 आणि 1, आणि पुढे जे आकारला आपण 2.5 किंवा 3 इंच प्लस करायचं, आणि मोरी आपण कधी पण कमरेचा चौथा भाग म्हणजे 10 किंवा 11 घेतलं तरी चालेल। असं करून आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे। बघा पटकन अगदी 10 मिनिटात आपली अस्तर कटिंग बनून जाते। ओके, व्हिडिओ स्किप करू नका कुठे, सगळे स्टेप्स तुम्ही लक्ष देऊन बघा। ही अखंडामध्ये विदाऊट कटिंग साडी पेशवाई मस्तानी अगदी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केली आहे मी तुम्हाला। आपण अस्तर कटिंग करून घेतलेला आहे। आता व्हिडिओ आवडला तर छानशी एक कमेंट मला द्या। ओके, रिप्लाय तुम्हाला जरूर मिळेल। आता ह्याच्यानंतर आपण बघूया मार्किंग, साडीवरती मार्किंग करताना नऊवारी कधी पण आपल्या पदर कधी पण आपल्या उजव्या हाताच्या साईडला आहे बघा, वरची बाजू वरची आहे साडीची, वरची बाजू आणि खालची। पहिला मार्क आहे जसं ड्राफ्टिंगमध्ये दाखवली, पिनपासून पदर लांबी, नंतर मणक्यापासून
पिनपर्यंत असं आपण 2-3 मार्क जसं ड्राफ्टमध्ये दाखवली आहे तसं डिटेलमध्ये दाखवली आहे मी. कमरेचा दुसरा भाग त्याच्याप्रमाणे आपण 7 मार्क करून घ्यायचं. हे बघा स्टार्टिंगच्या सुरुवातीपासून आपण कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच. हे बघा आता ही आहे शेवटची 7 इंच. आता ह्याच्यामध्ये मी ड्राफ्टिंगमध्ये डिटेलमध्ये सांगितली आहे, तुम्ही त्याच्याप्रमाणे मार्किंग करून घ्या. ह्या दोन्हींच्यामध्ये 10-10 इंच असं आपण मार्किंग करत जायचं आहे निर्यांसाठी. जे ह्या बघा ह्या 6वी मार्क आहे ही ड्राफ्टिंगमध्ये, तुम्हाला माहीत असेल. तिकडून इथपर्यंत 10-10 इंच. ही बघा ही 7वी मार्क आणि इकडे खालीपर्यंत अशी ह्याच्यामध्ये 10-10 इंच मार्क करत जायचं आहे. आणि त्या आपण नंतर पुढे बघूया की निर्या कसे करायचे आहेत ते. आपण अखंड ब्राह्मणीमध्ये पण हीच प्रोसेस फॉलो करतो, पण अखंड ब्राह्मणीमध्ये आपण 8 मीटर घेतो, ह्याच्यामध्ये जास्त कपडा लागतो. हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगायला विसरली की पेशवाई मस्तानीला कपडा जास्त लागतो. आणि निर्यांचे तोंड पदरच्या उलटे दिशेने निर्या केली पाहिजे. हे बघा मी हात दाखवते तुम्हाला, तशी निर्या फिरवली पाहिजे. ओके. आता आपण ड्राफ्टिंग, मेजरमेंट, मार्किंग सगळं बघितलेलं आहे. ह्याच्या पुढे आपण निर्या कसे अरेंज करायचे बघूया. 6 आणि 7 मार्किंगकडे दोघं माणसं बसलं पाहिजे आणि 10-10 इंचांनी असे निर्या करत जायला पाहिजे. ओके. अखंड ब्राह्मणीमध्ये साधारण एक 17 निर्या येतात, पण पेशवाई मस्तानीला आपण 20-30 इंच जास्त कपडा घेतो, त्याच्यासाठी एक 19-20 निर्या येणार. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं निर्या करत जायचं आहे. आणि पूर्ण निर्या नाही करायचं, आपलं शेवटपर्यंत नाही करायचं. 1-2 निर्या पहिली थांबलं पाहिजे. आणि पदरची तिरपी रेषा असते ना, तिकडे आपण रेषा मारून घ्यायला पाहिजे. हे बघा आपण तिरपी रेषा असते तिकडून 2 इंच पहिलीच निर्या करून घ्यायला पाहिजे. पूर्ण सगळे निर्या नाही करून घ्यायला पाहिजे, थोडं ठेवायचं आहे. आणि वरच्या दिशेने 1 निरी आणि खालच्या दिशेने 2 निरी सोडून बॉर्डरला अर्धा इंच कपडा ठेवून आपण कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा खालतून 2 निर्या आणि वरतून 1 निरी सोडून मधलं जे हे निर्या ना आपल्या पोटाकडे येतात, जे केळी म्हणतात ना तसे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केली आहे मी. लाईव्हमध्ये पण येऊन दाखवते तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संध्याकाळी किंवा सकाळी मी लाईव्हमध्ये येते. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे निर्या कट करून घेतली आणि थोडं वरती घेऊन घट्ट 4 पदरी दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे. कारण अख्खी नऊवारी ह्या निर्यांवरती असते, म्हणून आपण घट्ट शिवण मारून घ्यायचं आहे. ह्यांना इकडे थोडं लक्ष देऊन करायचं आहे काम, की घट्ट शिवण घालून घ्यायचं आहे 4 दोऱ्याने. हात शिवणच घालून घ्यायचं आहे, मशीनची गरज नाही. हात शिवण घातलं तरी होतो. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एवढे डिटेलमध्ये व्हिडिओ नाही आहे. मी मेजरमेंटपासून, मार्किंगपासून, ड्राफ्टिंगपासून सगळं दाखवलेली आहे. लक्ष देऊन बघा आणि शिवा. व्हिडिओ आवडला तर छानसं एक कमेंट द्या. हे बघा लायनिंग आपण म्हणजे पॅन्ट शिवून घेतो आहे. राजलक्ष्मीसाठी वगैरे आपण अटॅच करतो साडीला, पण ह्याला वेगळी पॅन्ट शिवून घ्यायला लागते, 3/4 पॅन्ट. आणि नंतर ती साडीला अटॅच करायला लागते. पहिली जे कट केलेलं असतं ना, त्या दोन्ही पायाचे आधी जे शिवून घ्यायचे आहेत. आणि पॅन्टची कडा पण खालची आतल्या बाजूनी दुमडून घ्यायची आहे. आणि पॅन्ट आपण उलटी शिवून घ्यायची, कारण आतून बघितलं तर शिवण नाही दिसायला पाहिजे, बाहेर काढून शिवण करून घेतलं पाहिजे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपण पॅन्ट शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण साडीची सुरुवातीची बाजू घेऊया आणि त्याचा कडा दुमडवून घेऊया. फक्त एकच फोल्ड केलं तरी चालेल. कडा शिवून घ्यायचा आहे. आता आपण अस्तरला साडी कशी अटॅच करायची ती बघूया. आपण हे शिवून घेतलं, ह्याच्या अर्ध करून हे बघा 1 मार्क करून घ्यायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण पदरची तिरपी रेषा, जे 2 आणि 4च्या मध्ये आपण तिरपी रेषा घातलो ना, ती ना वरच्या बाजूनी निर्या करून, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे निरी करत जायची आहे वरच्या दिशेने. अशी आपण पदर शिवून घ्यायचा आहे. ओके. आता आपण
अस्तरला साडी अटॅच करायचं ते बघूया. आता पॅन्ट तरी आपण शिवून घेतलेलाच आहे. त्या पॅन्टला आपण आता साडी अटॅच करायला आपण उजव्या दिशेने साडी ती अटॅच करूया. आत खाली कपडा न येण्यासारखे व्यवस्थित आपण घेऊन त्याला शिवून घेऊया आणि वरच्या दिशेने निर्या करूया. आणि आपण जे मार्क केलं ना, ह्याच्या पहिली दाखवली बघा, ती बघा छोटीशी मार्क, ती जेच्या मध्ये आपण तिकडे आसन तिकडे मध्ये येण्यासारखे करायचं आणि जेवढं जास्त आहे ते शक्यतो वरच्या दिशेने निर्या करून तिकडे शक्यतो वरच निर्या करायचं. आणि जे कडा आहे हे बघा, ते समोसासारखे दुमडून आपण आता अस्तरला साडी अटॅच करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पदर अटॅच करून घेऊया. पदर मागच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे. हे बघा, ही मागची बाजू आहे, माझा हात आहे तिकडे. हे बघा, आपण पदर तिरपी रेषा होती ती अटॅच करून घेतलं ना. आता तिकडे वरती 1 इंच सोडून आपण पदर मागे काष्टाकडे अटॅच करून घेऊया. जेवढं जे आहे तिकडे आपण ती ॲडजस्ट केली पाहिजे निर्या टाकून. बघा मी दाखवली आहे. आपण खालचं सगळं ओढून घेऊन कपडा वगैरे न फसता क्लिअर येण्यासारखे करून आपण शिवून घ्यायचं आहे पदर पहिली त्याला. आणि नंतर आपण मेन पूर्ण अटॅच करूया. ही बघा पदर शिवून घेतलेली आहे. आपण अंदाजाने मागून पुढेपर्यंत जाऊन तिकडे पिन लावून घ्यायचं आहे. आता पुढचा भाग आपण मेन साडीला अटॅच करूया. ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण साडीच्या उजव्या बाजूला ह्या निर्या अटॅच करायचे. पुढची केळी जी आपण निर्या केलं ना, त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिनं लावत लावत काम करायचं आहे. आणि वरची बाजू फक्त 1 नेरी जास्त घेऊन ती बघा मी फोल्ड केली. आता तशी नेरी करून आपण ही अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण. हे बघा, आता पेशवाई मस्तानीचे नेरिया आणि काष्टा आपण बघूया. साडीला अस्तरला अटॅच करून घेतलेली आहे साडी. बघा छान तुम्ही बघू शकता, ही मागची बाजू आहे. आता आपण याची पहिली काष्टा करूया. जसं अखंड ब्राह्मणीमध्ये करतो प्रोसिजर तसंच आहे. उंचीचं डबल घ्यायचं आहे मागून. हे बघा, आतली पॅन्ट ओढून घ्यायची आहे आणि वरचा जो काठ असतो ना त्याला घेऊन आपण मेजरमेंटप्रमाणे, आता ह्या बाईची उंची आहे 35ला आपण 2 प्लस करू म्हणजे 37 एक वेळा, 37 2 वेळा आणि त्याला 6 इंच प्लस करायचं आहे. की कुणाला शिवताना पण आपण हीच फॉर्म्युला यूज केली पाहिजे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जे मार्क केली ना ती आपल्याकडे घ्यायची आहे. ओके, आपल्याकडे घेऊन आपण मध्ये तिकडे आणून लावायचं आहे. हे आपलं सगळं वरचा बाजू आपल्या डाव्या साईड असतो. ओके, हे डाव्या साईड असतो. आपण उजव्या हाताने काम करायचं आहे. मग वरची बाजू ही डाव्या साईड असते. हे बघा काष्टा आपलं रेडी झालं. नंतर ही खालची आहे ना. आता मी मेजर करते ती आसन समजा 15 असली तर 15ला 2 आपण 2 वेळा मेजर करायचं. 15 1 15 2 म्हणजे 30. त्याच्यानंतर पेशवाई मस्तानीला 8 घ्यायचं, 8 इंच. बघा मोठी मार्किंग केली 8 इंच करून. आणि पहिली डावा पाय रेडी होतो. डावा पाय एवढंच उजवा पाय करण्यासारखे ही बघा मोठी रेष आपण ओढून मार्क करून घेतलेली ती 8 इंचाला ते मध्ये घेऊन आपण अशी टोपीसारखी आपण रेडी करून घ्यायची आहे. आधी अखंड ब्राह्मणीला आपण नुसतीच घेतो, ह्याला फक्त थोडंसं प्रोसिजर वेगळं आहे. लक्ष देऊन बघा. आपण ती 8 इंचाची मोठी मार्क दिसते बघा तुम्हाला खडूनी, तशी ती आतमध्ये ओढून घेऊन टोपी करायची. टोपी केल्यानंतर पहिली 1 नेरी बघून घ्यायची आहे अशी झिगझॅग किती घ्यायचं आहे ते. तर असं खालीपर्यंत निर्या करत जायचं आहे. बघा थोडं व्हिडिओ हळू केली आहे मी, तुम्ही लक्ष देऊन बघा. फक्त डिस्टन्स आपण मेंटेन करत जायचं आहे. बॉर्डर झाल्यानंतर कपडा किती आहे ते बघता बघता आपण तशी बरोबर ओढून ताडून नाही करायचं आहे. इझिली आपण कपडा येण्यासारखे करायचं आहे. हे बघा पिनं लावत लावत आपण काम करायचं आहे. आपण
असं करत करत कुठपर्यंत जायचं, डावा पाय बरोबर येण्यासारखे होईल का नाही बघायचं. जर जास्त लांब झालं तर परत सगळे काढून ह्याच्या डिस्टन्समध्ये जास्त जवळजवळ घ्यायचं. जर छोटा झाला तर मग लांब लांब घ्यायचा. असं थोडा ह्याचं किचकट आहे ह्या पेशवाईमध्ये, पण ह्याला काय करू शकत नाही कारण ही अखंड आहे. म्हणून मला आता सवय झाली आहे म्हणून पटकन बसून जाते ती बघा. आणि त्याच्यानंतर आता ह्याला शिवण घालतोय. फक्त जे इकडे ह्या बाजूला नेरिया आहेत ना आपल्या, आता उजव्या बाजूला खालचे लेयर्स घेऊन शिवण घालायचं आहे. आणि शक्यतो मॅचिंग दोरा यूज करा आणि टाके डबल डबल करून असं टाकत जा तुम्ही. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला भेटणार. राजलक्ष्मी, अखंड ब्राह्मणी, पुरुषांची धोती, रेडी टू वेअर साडी प्री प्लेटिंग असं सगळे व्हिडिओज बघायला भेटणार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा आता मेन फॅब्रिकला कपड्याला अटॅच करून एक शिवण घालायचं आहे पुढची नेरिया. आणि त्याच्यानंतर आता नेफा लावायचा आहे. हे बघा नेफा पहिलीच रेडी करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट नेफा लावायचा आहे. ह्याच्या पहिलीसुद्धा माझ्या चॅनलवरती नेफा कशी लावायची ती व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आधी रेडी करून घ्यायचं आणि डायरेक्ट नेफा अटॅच करायचं. हा सोपं पडते. ही माझी एकदम सोपी पद्धत आहे. ही बघा अखंड पेशवाई मस्तानी साडी रेडी आहे. पूर्ण मेजरमेंटपासून ड्राफ्टिंग, मार्किंग, नेरिया, अस्तर सगळंच मी एका व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छानशी एक कमेंट सोडा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. ओके. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओज हवे आहेत तुम्ही कमेंट करा, मी ह्याच्या पुढे व्हिडिओज घेऊन येईन. ओके. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.